नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी इतिहास पाठ क्रमांक 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा। त्यामधील 1 नंबर आहे, औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता। उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज। 2 नंबर प्रश्न, बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे। उत्तर संताचे घोरपडे व विठोजी चव्हाण। 3 नंबर आहे, गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा। उत्तर येसाजी कंक। प्रश्न 2, पाठात शोधून लिहा। त्यामधील 1 नंबर, संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? उत्तर मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली। त्याच्या ताब्यावरील दंडराजपुरी किल्ल्याला वेढा घालून जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला। परंतु त्याच वेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले, त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले। 2 नंबर प्रश्न, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायचं का ठरवले? उत्तर गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत। महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले। पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशहाशी हातमिळवणी केली, म्हणून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले। 3 नंबर, राजाराम महाराजांनी जंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? उत्तर राजाराम महाराजांनी जंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी पुढील सरदारांवर सोपवली: रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे, धनाजी जाधव। 4 नंबर प्रश्न, महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे? उत्तर महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे कवी देवदत्त यांनी जे काव्यात्मक वर्णन केले आहे त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे: राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली, त्यामुळे दिल्लीच्या पातशहाची औरंगजेबाची अवस्था दीनवाणी झाली, त्याचे तेज हरपले। भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले, म्हणून मुघलांना आता स्वतःला सांभाळा। प्रश्न क्रमांक 3, का ते लिहा। 1 नंबर, त्यामध्ये औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राजांकडे वळवला। उत्तर मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला, पण संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही, त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राजांकडे वळवला। 2 नंबर, संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले। उत्तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयपणे ठार केले। मराठ्यांच्या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले। त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठी सज्ज झाले। 3 नंबर, महाराणी येसूबाईच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले। उत्तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानाला रायगडला पाठवले। जुल्फिकार खानाने रायगडला वेढा घातला, त्यावेळी गडावर राजाराम महाराज यांच्या पत्नी ताराबाई, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे सर्व होते। या सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते। कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही, म्हणूनच राजाराम महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण सर्वानुमते ठरवण्यात आले। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 7वीच्या
मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.